सो हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण महाराष्ट्र सेट 2023 साठी जी कंप्लीट सिरीज लॉन्च केलेली होती फॉर पेपर 1, त्यामध्ये डेटा इंटरप्रिटेशन हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, ऑलरेडी आपण काही क्वेश्चन्स पाहिलेले होते. सो बेसिकली वी आर मूव्हिंग इन टू दिस. अँड बिफोर मूव्हिंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, आय वुड लाईक टू टेल यू दॅट महाराष्ट्र सेट एक्झामसाठी जो 2023 मध्ये हेल्ड ऑन होणार आहे, त्यामध्ये कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर पेपर 1 वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. ठीक आहे सर, यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स भेटणार आहेत ऑन झूम ॲज वेल ॲज ऑन यूट्यूब. सो बेसिकली तुम्हाला हे लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील ऑन कम्प्लीट थिअरी. ओके, प्रॅक्टिस मल्टिपल MCQs, मॉक टेस्ट 50 मॉक टेस्ट and full syllabus notes in the form of PDF for your quick revision. So basically ह्या कोर्स फीस जी आहे it has been reduced from 2500 to 2000 only. कोर्स जो आहे बायलिंग्वल जाईल मराठी इंग्लिश मध्ये. सो बेसिकली तुम्हाला जर या कोर्सला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर द एनरोलमेंट ऑफ द कोर्स, दॅट इज 9760666858, or else you can download the global online app and go for the subscription. Following steps तुम्हाला फॉलो करायचे आहेत सबस्क्रिप्शन साठी. ग्लोबल ऑनलाईन हे ऍप इन्स्टॉल करायचं आहे. ऍपला इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा. ह्या इंटरफेस मध्ये जाल तुम्ही. ह्या पर्टिक्युलर इंटरफेस मध्ये तुम्हाला स्टोर आयकन दिसत असेल, ह्यावरती क्लिक करायचंय. स्टोर आयकन वरती क्लिक केल्यावरती तुम्ही नेक्स्ट पेजला जाल, कॉल्ड माय कोर्सेस पेज. ह्या माय कोर्सेस पेजला स्टार्टिंगला तुम्हाला सर्च टॅब दिसतंय. ओके, ह्या सर्च टॅब मध्ये तुम्हाला स्पेसिफिक कोर्स जो एनरोल करायचा आहे त्याला सर्च करायचंय. खालच्या साईडला कोर्स दिसेल. ऍट द सेम टाइम तुम्हाला फीस पण डिस्प्ले होईल. सो इट इज नॉट जस्ट अ प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही महाराष्ट्र सेट साठी प्रिपेअर करू शकता, बट यू कॅन ऑल्सो प्रिपेअर फॉर UGC नेट. सीटेट साठी पण डिफरंट कोर्सेस आमच्याकडे अवेलेबल आहेत. सो तुम्ही त्याच्यासाठी नक्की एनरोलमेंट करू शकता. दिस विल बी युजफुल फॉर यू. ओके, सो नोट्स आणि MCQ जर तुम्हाला अवेलेबल करून घ्यायचे असतील फॉर पेपर 2, वन्स अगेन फॉर पेपर 2 फक्त नोट्स आणि MCQ तुम्हाला कोर्स जर नसेल पाहिजे असेल, द पेपर 2 सब्जेक्ट जर तुमचा मॅनेजमेंट असेल, इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायन्स असेल, कॉमर्स, हिस्ट्री, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, लॉ असेल, इंग्लिश लिटरेचर असेल, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स असेल किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीज, ह्या पेपर 2 मधला कोणता जरी सब्जेक्ट असेल तुमचा आणि तुम्हाला त्या पेपर 2 साठी जर नोट्स आणि MCQs अवेलेबल करून घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की अवेलेबल करून घेऊ शकता. ऍट द सेम टाइम त्याच सेम व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला हे एनरोलमेंट जे आहे फक्त 1500 रुपीज मध्ये अवेलेबल होऊन जाईल. सो नेग्लिजिबल अमाऊंट ऑफ फीस आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये गॅरंटेड सिलेक्शन आणि मॅक्सिमम मार्क्स आम्ही जे आहे एन्श्योर करू. अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चर मधला हा फर्स्ट क्वेश्चन असणार आहे, डेटा इंटरप्रिटेशन टॉपिक. ओके, आता एकदम स्लो जाऊ आपण आता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही येणार आहे तुम्हाला. आणि पायचार्ट मध्ये ज्यांना प्रॉब्लेम येत होता, मी थोडे पायचार्टच्या आधी सिम्पल क्वेश्चन्स घेऊन येते. ठीक आहे, मग आपण हार्ड कडे शिफ्ट होऊ बेसिकली. ओके, तर आता हा बारग्राफ दिलेला आहे. बारग्राफचा इन्फॉर्मेशन आधी मी तुम्हाला प्रोव्हाइड करते, लक्ष द्या सगळ्यांनी. ठीक आहे, या पर्टिक्युलर बारग्राफ मध्ये बुकची सेल दाखवते, बुक सेल्स. ठीक आहे, बुकची विक्री, पुस्तकांची विक्री. ठीक आहे, समजा 2 इयर दिलेले त्यामध्ये तुम्हाला. एक आहे 2000 आणि 2001. ठीक आहे, 2000 आणि 2001 मध्ये जे सेल्स झालेली आहे पुस्तकांची किंवा विक्री झालेली आहे पुस्तकांची, ते तुम्हाला ह्या बार चार्ट मध्ये दाखवण्यात आलेलं आहे. लक्ष द्या, जो ब्लू कलर दिसतोय तुम्हाला बारग्राफ, तो आहे 2000 इयर साठी, आणि 2001 साठी जो आहे रेड ग्राफ दिसतोय. ठीक आहे, छोटासा आहे डायग्राम, थोडं डिफिकल्ट जाईल तुम्हाला समजायला. मी थोडं झूम इन करते याला. ओके, तर यामध्ये 6 ब्रांचेस आहेत. लक्ष द्या, हे बी म्हणजे काय आहे, ब्रांचेस. ओके, बीचा अर्थ काय, डिफरंट ब्रांचेस आहेत, डिफरंट युनिट आहेत. तुम्ही बोलू शकता वेगवेगळे ब्रांचेस पुस्तक विक्रीचे. ठीक आहे, B1, B2, B3, B4, B5, B6 ह्यांच्या प्रत्येकांची विक्री 2000 मध्ये किती झालेली आहे, 2001 मध्ये किती झालेली आहे, हे देऊन ठेवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल समजा इथे हा बारग्राफ ब्रांच B1 पकडा. ठीक आहे, ब्रांच B1 मध्ये B1 मध्ये 1000 मध्ये सेल्स झालेले. ठीक आहे, 1000 नंबर मध्ये, एवढं तर लक्ष असू द्या. ठीक आहे, स्लोली घेते मी, थोडं फास्ट होते. ओके, स्लो घेते एकदम, फाईन. तर ब्रांच B1 मध्ये जर तुम्ही लक्ष दिलं 2 ग्राफ कडे, तर ह्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, अकॉर्डिंग टू दिस पर्टिक्युलर
की ब्लू ग्राफकडे लक्ष दिलात तर 80,000 ची सेल्स झालेली आहे. 80,000 80,000 ची विक्री झालेली आहे. कोणत्या वर्षी? ब्लू आहे म्हणजे 2000. ठीक आहे, या वर्षी 80,000 ची विक्री झाली. बारग्राफ समजून घ्या आधी. आणि 2001 मध्ये जर आपण बघितलं, 2001 मध्ये जर बघितलं तर कितीची विक्री झालेली आहे? 105. म्हणजे 1000, सॉरी, हे किती आहे? थाउजंड्स मध्ये, राईट? 80,000. ओके, तर ह्याची किती होणार आहे? 105,000. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे विक्री जी आहे हजारामध्ये झालेली आहे. एवढं जरी लक्षात नसेल तर 80,105 एवढं तरी लक्षात ठेवा. जास्त झिरो मध्ये नका जाऊ. फक्त बारग्राफ लक्षात यायला पाहिजे सगळ्यांना की 2 ब्रांचेस आहेत, सॉरी 6 ब्रांचेस आहेत आणि 2 इयर देऊन ठेवलेले 2000 आणि 2001 यांची विक्री जे की 1000 मध्ये दिलेली आहे. आता पहिला प्रश्न बघायचा आहे तुम्हाला. पहिला प्रश्न स्लोली एक एक करून बघूयात. ठीक आहे, पहिले तर प्रश्न वाचा. What is the ratio of the total sales of branch B2 for both years to the total sales of branch B4 for both the years? दोन्ही वर्षांसाठी, दोन्ही वर्ष 2001 असो 2000 असो, तर ब्रांच B2 ची विक्री किती झालेली आहे विचारले, अपॉन दोन्ही वर्षांसाठी शाखा B4 यांचा एकूण विक्रीचा गुणोत्तर किती आहे. ऍव्हरेज, सॉरी नॉट ऍव्हरेज, रेशो काढायचा तुम्हाला, गुणोत्तर. ओके, प्रयत्न करा. आता पहिलं काय करा, B2 साठी जे सेल झालेलं आहे, B2 ब्रांच कडे लक्ष द्या आधी सगळ्यांनी. ह्या B2 ब्रांच कडे लक्ष द्या. ह्याची सेल्सला बेरीज करा आणि B4 ब्रांचच्या सेल्सची बेरीज घ्या. मॅम त्यांचा रेशो घ्या, त्यांचा गुणोत्तर घ्या. सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, आता B2 ब्रांच B2 ची सेल्स किती आहेत? ब्लू ग्राफ कडे बघा, 2000 प्लस 2001 मधली विक्री किंवा सेल्स. ठीक आहे, 2000 मध्ये किती झालेली? 75,000 ची. 75 ठेवायचे आपल्याला, थाउजंड्स मध्ये नाही जायचं. ठीक आहे, प्लस 2001 मध्ये कितीची झाली आहे? 65,000 ची झालेली. मॅम 65 लिहा. ओके, टोटल जे काही येईल तेवढं साईडला ठेवा. ब्रांच B2 ची जी सेल आहे 75 प्लस 65 झाली. मॅम पुढे सांगा. B4, ब्रांच B4 कडे लक्ष असू द्या, B4 कडे. ठीक आहे, B4 चे सेल्स किती आहेत? 2000 मध्ये 85, 2001 मध्ये 95. मॅम घ्या 85 प्लस 95. आपल्याला काय काढायचंय? रिक्वायर्ड आन्सर काय आहे आपलं? गुणोत्तर, रिक्वायर्ड रेशो, रिक्वायर्ड गुणोत्तर काय आहे? B2 बाय B4. कसं काढणार मॅम? 75 प्लस 65 अपॉन 85 प्लस 95 करा मॅम. जे काही उत्तर येईल 140 भागिले 180. 0 0 कट करा. 2 7 14, 2 9 18. 7/9 चा रेशो असणार आहे, किंवा 7:9 जे असणार आहे ते काय असणार आहे? गुणोत्तर असणार आहे. कशाचं? सेल्स ऑफ B2 अपॉन B4. समजलं? खूप सिम्पल क्वेश्चन होता. B2 चं कम्प्लीट सेल्स कॅल्क्युलेट करा आणि B4 चं कम्प्लीट सेल्स कॅल्क्युलेट करा. B2 बाय B4 करा. जे काही आन्सर रिड्यूस फॉर्म मध्ये येईल ते आपला रेशो असणार आहे, विच इज ऑप्शन नंबर डी. ओके, नाही समजलं आहे मी, पुढचा क्वेश्चन घ्या. जे काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल प्लीज तुम्ही डिरेक्टली व्हॉट्सअप वरती टेक्स्ट करायचं मला. ठीक आहे, कॉल प्लीज नका करू सध्याला, कारण खूप कॉल्स येतात. कॉल थोडंसं आपण साईडला ठेवू. बेसिकली तुम्ही जे आहे टेक्स्ट करा मला व्हॉट्सअप वरती की मॅम हा पर्टिक्युलर क्वेश्चन नाही समजला, मी तुम्हाला एक इमेज फॉर्मॅटमध्ये एक्सप्लेनेशन पाठवेल किंवा व्हॉइस फॉर्मॅटमध्ये पाठवेल. ठीक आहे, तर डाउट्स क्लिअर होतील. क्वेश्चन नंबर 2, टोटल सेल्स ऑफ ब्रांच B6 फॉर बोथ इयर is what % of total sales of branch B3 for both the years. आता टक्केवारी काढायला सांगली इथे. ठीक आहे, दोन्ही वर्षांसाठी शाखा B6 ची एकूण विक्री किती आहे? ठीक आहे, दोन्हीही वर्षांसाठी शाखा B6 ची एकूण विक्री दोन्हीही वर्ष B3 शाखांच्या एकूण विक्रीच्या किती टक्के आहे? म्हणजे B6 is what % of B3? समजलं नाही मॅम तुम्ही काय सांगत आहात?
प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, प्रश्न तरी समजून घ्या. B6 शाखा आहे, B3 शाखा आहे, B6 ची जे काही विक्री आहे आणि B3 ची जे काही विक्री आहे, ठीक आहे, ते आधी तुम्ही काढा. त्यानंतर B6 किती टक्क्यामध्ये आहे, कोणाच्या? B3च्या. ओके, B6 ची किती विक्री आहे, कशा फॉर्म मध्ये काढायच्या? टक्केवारीच्या फॉर्म मध्ये. आणि कोणाच्या फॉर्म मध्ये? B3च्या फॉर्म मध्ये मॅम. ठीक आहे, प्रश्न समजला मॅम. आता पुढे सांगा एक्सप्लेनेशन. नाही समजलं तरी आय एम देअर, लोड नाही घ्यायचं. ओके, आता B6 कडे लक्ष द्या. B6 ब्रांच B6 ची विक्री किती आहे मॅम? एका वर्षी 70 आहे 2000 मध्ये, आणि 2001 मध्ये 80 ची आहे, 80,000. ओके मॅम, ठीक आहे. नंतर ही झाली B6 ची. आता B3 ची जर आपण बघितलो, सॉरी B3 ओके, B3 सांगितलेलं आहे. B3 ची बघा काय आहे, 95 प्लस 110 मॅम. ओके ओके, प्रश्न काय विचारलाय? B3 ची B6 ची जी विक्री आहे, ब्रांच 6व्याची जी विक्री आहे, ते किती टक्क्यामध्ये, कोणाच्या? B3च्या. कसं काढणार मॅम? रिक्वायर्ड पर्सेंटेज. अशा टाइपचे क्वेश्चन ऑलरेडी झालेत. ठीक आहे, लोड नाही घ्यायचं. कसं काढणार? 70 प्लस 80 जे की B6 ची आहे, डिवाइडेड बाय 95 प्लस 110 इंटू 100%. सॉरी 100 नॉट 10, 100%. 100% का? टक्केवारी काढायची. काय केलं बेसिकली आपण? सिंपल, जे काही आपल्याला टक्क्यामध्ये काढायची आहे, ज्याची व्हॅल्यू, त्याला वर घेतली. 70 प्लस 80 कोणाच्या टक्केवारीमध्ये काढायचं? B3च्या कंपॅरिझन मध्ये काढायचं. दॅट इज 95 प्लस 110 इंटू 100%. मॅम आन्सर काय येणार आहे? 150 डिवाइड बाय 502 इंटू 100%. ओके, आन्सर कॅल्क्युलेट करा. आन्सर येईल 73.17%. दॅट इज ऑप्शन नंबर सी. कॅल्क्युलेशन स्वतःच्या बेसिसवर करायचा प्रयत्न करा. B6 टोटल, B3चं टोटल काढा. रिक्वायर पर्सेंटेज कशाच्या फॉर्म मध्ये विचारलंय? ठीक आहे, कोणाच्या फॉर्म मध्ये विचारलंय त्याला खाली घ्यायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या प्लीज. हाईड करावं लागणार. फाईन. थोडा डिफरंट क्वेश्चन आहे. ओके, व्हॉट पर्सेंटेज ऑफ एव्हरेज सेल्स ऑफ ब्रांच B1, B2, B3 इन 2001 इज द एव्हरेज सेल्स ऑफ ब्रांच B1, B3, B6 इन 2000. ओके, एव्हरेज सेल्स विचारलेत कोणाकोणाचे? लक्ष द्या. B1, B2, B1 नॉट B2, B3, B1, B3 अँड B6. 3 शाखांकडे लक्ष द्या. एक B1 शाखा, दुसरी आहे B3 शाखा, आणि तिसरी आहे B6 शाखा. ठीक आहे, ऍव्हरेजचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीये काय आहे मॅम? सम ऑफ ऍव्हरेजेस, जे काय, सॉरी नॉट ऍव्हरेजेस, सम ऑफ व्हॅल्यूज डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यूज मॅम. ठीक आहे, आता कशाचे सांगितलेत? B1, B3 आणि B6. B1, B3 आणि B6 2000चं विचारलेले. तर जे काही B1 आहे त्याच्या 2000च्या व्हॅल्यूकडे लक्ष द्या, B3च्या 2000च्या, आणि B6च्या 2000च्या. 80, 95 आणि 70 दिले मॅम. ठीक आहे, ऍव्हरेज कसं काढणार मॅम? ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे मॅम? 80 प्लस 95 प्लस 70. टोटल ब्रांच, टोटल शाखा किती आहेत? 3 आहेत, भागिले 3 करा. 245 डिवायडेड बाय 3. हे झालं ऍव्हरेज. जे काही आन्सर येईल, सध्या आन्सर नका काढू, असं साईडला ठेवा. हे झालं ऍव्हरेज कोणाचं? ब्रांच B1, B3 आणि B6. सिमिलरली आपल्याला ब्रांच B1, B2 आणि B3चं पण ऍव्हरेज काढायचं आहे. ओके, 2001 मधलं. आता लक्ष द्या, 2001 मधलं काढायचं इथे. ब्रांच B1, ब्रांच B2, ब्रांच B3. कोणाचं? 2001 मधलं, म्हणजे रेडवाले. 1, 2, 3 या तिघांची मॅम बेरीज घ्या. ऍव्हरेज काढायचं ना, बेरीज घ्या. 105 प्लस 65 प्लस 110 भागिले किती व्हॅल्यू दिलेत? 3 व्हॅल्यू दिलेत. ठीक आहे, हे 65 65. ओके, तर आन्सर काय येणार आहे मॅम? 280 भागिले 3. आता
लास्ट क्वेश्चन. आता पहिला क्वेश्चन काय होता, आपल्याला रेशो काढायचा होता. दुसरा क्वेश्चन काय होता, रिक्वायर्ड पर्सेंटेज काढायचा होता. तिसरा क्वेश्चन काय, थोडासा ऍव्हरेज आणि रिक्वायर्ड पर्सेंटेजचं कॉम्बिनेशन आहे. मॅम कसं काढणार, आता लक्ष द्या. रिक्वायर्ड पर्सेंटेज काढायचंय की व्हॉट पर्सेंट ऑफ, समजा हे कम्प्लीट आन्सर तुमचं ए, त्याला कम्प्लीटला इक्वेशनला घ्या बी. प्रश्न काय विचारलाय की व्हॉट पर्सेंटेज, किती टक्के कोणाच्या, ऑफ B1 B3 and B6. Okay, what percent of average sales of B1 B3, sorry B1, एक सेकंड, what percentage म्हणजे किती टक्केवारी आहे कोणाची, B1 B2 आणि B3 शाखा. ओके, what percentage of sales of B1 B2 and B3 is average sales of whom, B1 B3 and B6. ठीक आहे, इक्वेशन तर समजत आहे मॅम. कसं सॉल्व्ह करणार, रिक्वायर्ड पर्सेंटेज काढायचंय मॅम, सेम जसं लास्ट प्रश्न काढला होता आपण. ठीक आहे, इथे ऍव्हरेज काय देऊन ठेवलेली आहे, 245/3. ओके, जे काय आन्सर येईल त्याला सध्या साईडला असू द्या, बट 245/3 आलं. ठीक आहे, हे एक झालं. दुसरं डिवायडेड बाय कोणाच्या कंपॅरिझन मध्ये काढायचंय, कोणाच्या कंपॅरिझन मध्ये काढताना खाली घ्या, 280 divided by 3 into पर्सेंटेज काढायचं म्हणून 100% घ्या मॅम. आन्सर येणार आहे 3 कटला, 3 आणि 3 कट तो हा, 245/280 into 100%. सॉल्व करा इक्वेशन, 87.5% तुमचं आन्सर येणार आहे. ओके, प्रश्नाला समजून घ्यायचं की कोणाच्या व्हॉट पर्सेंटेज मध्ये विचारलंय, कोणाची टक्केवारी कोणाच्या कंपॅरिझन मध्ये विचारली. आधी तर B1 B2 B3 ची सरासरी काढा मॅम, B1 B3 आणि B6 ची सरासरी काढा. ठीक आहे, प्रश्न आधी समजून घ्या. प्रश्नामध्ये काय देऊन ठेवलं, अजून दुसरी गोष्ट की जे B1 B2 B3 शाखा आहे त्यांची सरासरी किती टक्केवारीमध्ये, कोणाच्या कंपॅरिझन मध्ये, B1 B3 आणि B6 च्या. ओके, दिस वॉज द क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन घ्या. असे अजून 2 क्वेश्चन आहेत, हे कव्हर करू आपण. प्रश्न प्लीज वाचा. व्हॉट इज द ऍव्हरेज सेल ऑफ द ब्रांचेस. खूप सिंपल प्रश्न आहे. ऍव्हरेज काढायला सांगितले, सरासरी काढायला सांगितले, खूप सिंपल प्रश्न आहे, काहीच करायचं नाहीये मॅम. असे डिरेक्ट क्वेश्चन आले ना एक्झाम मध्ये सोडवता येते. काय विचारलं, 2000 मध्ये ऍव्हरेज सेल्स किंवा सरासरी कोणाची काढायची आहे, सगळ्या ब्रांचेसची. कोणत्या वर्षातली, 2000 ची. ब्रांच B1 B2 B3 B4 B5 B6 सगळ्यांकडे लक्ष असू द्या. 6ही ब्रांचेसचे 2000 मध्ये किती ऍव्हरेज होता हे काढायचंय. तर 2000 मध्ये असलेल्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज कडे फोकस करायचं. 80 75 95 85 75 70. ठीक आहे, 2000 मध्ये ह्या सगळ्यांची ही विक्री होती, राईट. तर 80 + 75 + 95 + 85 + 75 + 70 हे काय झाले, टोटल विक्री झाली. भागिले, आपण ऍव्हरेजचा फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याला, बेरीज भागिले टोटल संख्या. संख्या किती आहे, 6 संख्या आहे मॅम, 6 ब्रांचेस आहेत, 1 2 3 4 5 6 भागिले 6 करा. ओके, आन्सर येऊन जाईल तुमचं 80. करा कॅल्क्युलेशन, करा कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन स्वतःच्या बेसिसवर करावं लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, 80 + 75 करा. एक सेकंड. ओके, बघा ह्याचं कॅल्क्युलेशन सिम्पल करा. 5 5 10 15 20 0 कॅरी 2. ठीक आहे, 7 8 9 8 5 40 40 + 8 48 48 डिवायडेड बाय 6 काय येणार आहे, 80. समजलं सगळ्यांना. सिंपल क्वेश्चन होता, सरासरी काढायची होती 6 ब्रांचेसची. वर्ष कोणता दिला होता, 2000 वर्ष देऊन ठेवलेला होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन ऑफ टुडेस लेक्चर. टोटल सेल काढायची आहे. ठीक आहे, खूप सिंपल प्रश्न आहे. ब्रांच B1 असेल, काय सांगितलंय, शाखा B1 B3 आणि B5 यांच्या
दोन्ही वर्षाची एकूण विक्री किती आहे हा प्रश्न विचारलाय आपल्याला. ठीक आहे, सिंपल प्रश्न आहे. कसं काढणार मॅम? ब्रांच B1 घ्या, इथं B2 घ्या, B3 घ्या, B5 आहे, B3 आहे आणि B5 आहे. ओके, दोन्ही वर्षाची विक्री. B1 कडे फोकस करा, B3 कडे करा आणि B5 कडे करा. टोटल विक्री काढायची आहे ब्रांच B1 साठी. 80 प्लस 105 ही टोटल विक्री आहे दोन्ही वर्षांसाठी मॅम. ठीक आहे, ह्यांची काय आहे? येस, 95 प्लस 110 आणि ह्याची काय आहे? 75 आणि 95. आपल्याला काय काढायचे? टोटल सेल्स काढायचे तिन्ही ब्रांचेसची आणि दोन्ही वर्षांसाठी. कसं काढणार मॅम? 80 प्लस 105 प्लस 95. सगळ्यांना बेरीज, सगळ्यांची बेरीज घेऊन द्या. 75 प्लस 95 उत्तर येईल 560. समजलं? तिन्ही ब्रांचेसची जी आहे आपल्याला काय विचारलेली आहे? विक्री विचारलेली आहे. सिंपल प्रश्न होता. तुम्हाला मी सांगते, DI हँडल करताना फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. पर्सेंटेज स्ट्रॉंग करा, रेशो प्रपोर्शन स्ट्रॉंग करा, ऍव्हरेजेस स्ट्रॉंग करा. ऍटलीस्ट हे 3 टॉपिक स्ट्रॉंग करा. जेवढ्या लवकर तुम्ही हे 3 टॉपिक स्ट्रॉंग कराल, तुमचा लवकर कॅप्चर होईल. नाव फॉर द न्यू स्टुडंट, ज्यांचं न्यू स्टुडंट आहे त्यांच्यासाठी बुधवारपासून आम्ही बॅच लॉन्च करणार आहोत. ज्यांना DI समजत नसेल, मी पर्सनली रेकमेंड करते की DI चे ऍटलीस्ट क्लास अटेंड करा. 1% जरी समजलं तरी मोर दॅन इनफ आहे. अजून DI चं तुम्हाला होऊनच जाईल. ठीक आहे, सो एकदम स्क्रॅच पासून बॅच स्टार्ट होणार आहे. मॅथमॅटिक्स मी हा टॉपिक स्टार्ट करेल तुमच्या स्टार्टिंगला, नंतर लॉजिकल रिझनिंगला हाताळेल, मग DI. किंवा आपण असं करू शकतो, आधी मॅथमॅटिक्स घेऊ, मग DI घेऊ आणि शेवटी लॉजिकल घेऊ. ठीक आहे, सो गुड अटेम्प्ट जे आहेत, तुम्हाला जर गुड अटेम्प्ट द्यायचे असतील एक्झाम मध्ये, तर लॉजिकल साठी तुम्ही इझिली 4 क्वेश्चन गुड अटेम्प्ट देऊ शकता. गुड अटेम्प्ट म्हणजे काय? मिनिमम 4 क्वेश्चन्सचे आपण जे मार्क्स आणू शकतो लॉजिकल मधून. मॅथमॅटिक्स असेल, ह्या टॉपिक मधून आपण असं टार्गेट ठेवू की मिनिमम 4 to 5 क्वेश्चन्सचं टार्गेट. ठीक आहे, किंवा मार्क्सचं टार्गेट आपण असं बोलू शकतो. ह्यामधून यायला पाहिजे कंपल्सरी. राहिला प्रश्न DIचा, DI मधून 3 ते 4 मिनिमम 3 क्वेश्चन्स. ठीक आहे, एवढं टार्गेट ठेवलं, तुमचं बेसिकली जे लॉजिकल, मॅथमॅटिक्स आणि DIचं फिअर आहे ते निघून जाईल. अशा पद्धतीची आपली स्टडी राहील. सो वेडनेसडे पासून, ठीक आहे, बुधवार पासून नवीन बॅच, न्यू बॅच. परत सरांना टेक्स्ट करून प्लीज परेशान नका करू. नवीन बॅच स्टार्ट होईल. टायमिंग पण लिहून देते. रेकॉर्डिंग्स लगेच 1 तासाच्या आत तुम्हाला युट्यूब वरती भेटतील. कुठलं युट्यूब चॅनल मॅम? ग्लोबल ऑनलाईन मराठी. त्यामध्ये मी एक नवीन प्लेलिस्ट बनवत आहे. त्यामध्ये तुम्हाला अक्षता मॅमचे जे पेपर फर्स्टचे व्हिडिओ आहेत, असं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला येऊन जाईल. ओके, प्लेलिस्ट मध्ये. तर न्यू बॅच जी आहे वेडनेसडे पासून स्टार्ट होईल. प्रत्येक रेकॉर्डेड लेक्चर संपला, समजा लेक्चर एंड झाला आता माझा, त्याच्या 1 तासामध्ये तुम्हाला व्हिडिओ जे आहे अपलोडेड भेटेल. किंवा मी एक स्पेसिफिक टाइम ठेवेल. फॉर एक्झाम्पल, कधी कधी 8:15 पण होतात, तर मी 9 वाजता, रात्रीच्या 9 वाजता लेक्चर रेकॉर्ड करत अपलोड करत जाईल. तर ज्यांना होत नाही त्यांनी 9 वाजता जाऊन बघून घ्यायचा व्हिडिओ. ठीक आहे, ज्यांना नाही समजलं त्यांनी परत एकदा जाऊन बघून घ्यायचा व्हिडिओ. तरीही नाही समजलं तर मी आहे, तुम्ही मला टेक्स्ट करून विचारू शकता. ओके सर, न्यू बॅच स्टार्ट होणार आहे आणि न्यू बॅच मध्ये मी मॅथमॅटिक्स आधी घेईल. त्यामधले काही इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत DI साठी ते आधी आपण सोडून घेऊ आणि त्यानंतर आपण वळू DI कडे. ठीक आहे, परत एकदा DI करू किंवा लॉजिकल रिझनिंग करू. ठीक आहे, डिपेंड्स. आणि बट काही असेल, वेडनेसडे पासून ही बॅच स्टार्ट होईल आणि DI ची ही बॅच मी कंटिन्यू करेल जोपर्यंत तुम्हाला सगळे क्वेश्चन्स समजणार नाहीत DI चे किंवा सॉल्व्ह करता येतील अशा पद्धतीने. तोपर्यंत हा मॉर्निंगचा सेशन चालेल DI चा, आणि इव्हनिंगचा सेशन तर तुम्हाला माहिती आहे की वेडनेसडे पासून न्यू बॅच आहे. ओके, सो दॅट्स एंड फॉर टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. एकदा मी हे प्लीज स्क्रीनवरती नाही लिहायचं. आरती शिंदे मॅम नका लिहू, प्लीज प्लीज. मला ह्याच्यात नका टाकू. मला नाही बोलता येतं बेसिकली सगळ्यांना. तर प्लीज स्क्रीनचा उपयोग नका करू. म्यूट अनम्यूट वाल्या गोष्टी आपण थोड्या करू हँडल, बट हे सगळं नका करू प्लीज. ओके, एकदा मी ह्याला स्टॉप रेकॉर्ड